हॅलो नमस्कार. आज आपण पाहणार आहोत शेंगदाण्याची कढी. इथे मी एका कढईमध्ये 2 ते 3 चमच तेल घेतलेले आहे. तेल छान गरम झाल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला जिरे आणि कढीपत्ता टाकायचे फोडणीला आणि एक कांदा बारीक कट केलेला टाकायचे आणि अद्रक लसूणची पेस्टही टाकायची आहे त्यामध्ये आणि एक बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचे आणि मग नंतर हे सगळं चांगलं फ्राय झाल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. मीठ टाकायचं 1 चम्मच, हळद टाकायची आहे अर्धी चम्मच आणि 2 ते 3 चम्मच लाल तिखटही टाकायचं आहे आणि गरम मसाला टाकायचा आहे 1 चम्मच आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि हे मसाले 2 मिनटं तेलात फ्राय होऊ द्यायचे. हे फ्राय झाल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचे आणि पाण्याला छान उकळी आल्याच्यानंतर या उकळी आलेल्या पाण्यामध्ये 4 ते 5 चम्मच आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि छान अशी 5 ते 7 मिनटं मस्त अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आणि आपली मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत अशी शेंगदाण्याची कढी खायला तयार आहे. थँक यू.